Bye.
तिष्ठं तवानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत ज्या संगतीने विराग झाला ज्यांच्या कृपेने मजलाभ झाला जन्मांतरीचा जडभास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला पैसा जयाने उपकार केला विसरू कसा मी श्री गुरुला अभय माझे हृदयात आहे ज्यानेची माझे मजहित केले ऐसा जयाने उपकार केला विसरू कसा मी सद्गुरुला नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो पवन झालो चराचरी मी कळा कुचरी काही जनीने गुरुतो वचनाती भारिकासी एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वादितं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमिमं वचनं सर्वाधि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि पंढरीच्या देवराया येतो एक संता खाई लाभ पाई मुक्त म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग तुम्हा सर्वांच्या परमार्थ प्रेमी असणारे श्रोते टाळकरी वृंद हार्मोनियम वादक मृदंगाचार्य सर्वांच्या चरणी सेवेसाठी घेतलेले उत्तम उत्कृष्ट ज्यांचे संशिष्टी आणि हा एक पर्वकार कालचा एक पर्वकार आजचा एक पर्वकार प्रभू रामचंद्रांचं सांगतात 500 वर्ष होऊन गेले वनवासाला 500 वर्षापूर्वी जो वनवास काल संपला मग प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये सिंहासनाधीश्वर झाले
आज या ठिकाणी कालपासून झालेला हा एक संत महात्म्यांच्या पुण्यतिथीचा एक पर्वकाळ. मग जीवनाचा पर्वकाळ संत आल्यानंतर जीवनामध्ये संत सद्गुरू आले तर जीवनाचा पर्वकाळ साजरा जातो. मग अशी कोणती गोष्ट संतांजवळ आहे? तुकोबारायांना सांगायचं अभंगाचा भावार्थ संतांविषयी आहे. संतांचं विशेष रूपामध्ये केलेलं महत्व तुकोबारायाने प्रतिपादित केलेलं आहे. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. लाभ आहे उत्तम प्रकारचा. मग हे तो एक संता ठाई किंवा संतापायी संतांजवळ अशी कोणती वस्तू आहे का त्या लाभाचा परिणाम म्हणविता त्यांचे दास पुढे यास बुरेना. जर जीवनामध्ये काही जर त्या साधकाचं त्या शिष्याचं जर शिल्लक राहत नसेल असा कोणता लाभ असेल? पुढे एक दान देतात संत. कृपादान केले संती कृपादान केले संती कल्पाती सरेना. अनेक कल्पांचा नाश होतील अनेक युगांचा नाश होईल पण संतांनी आमच्या जीवनामध्ये आमच्या पात्रामध्ये ब्रह्मांतरातून कर्णमुखातून जे तत्व आम्हाला सांगितलं जे तत्व आमच्या हृदयामध्ये कोरलं त्याचा नाश होईल. कल्प मरतील कल्प सरतील युगानुयुग जातील. दिलेलं संतांनी दान गेल्यानंतरही आमच्या बरोबर आहे. मग त्या सेवेचं पूर्ण फल साधू संत तुकोबाराय सांगतात देवानेही त्याचा हेवा वाटावा आनंद वाटावा. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम म्हणवणी म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरे असा सरळ सरळ भावार्थ सेवा करण्याचा योग माझं परम भाग्य. या श्रीपाद बाबा ट्रस्ट घोटी तसेच सर्वांच्या जे अधिकारी पुरुष असतील गुरुस्थानी असणारे आणि ज्यांच्यामुळं सेवा करण्याचा योग जीवनामध्ये लागलेले श्री गुरु बाबांचे अनुयायी. जसा परमार्थाची रीत बाबांनी सांगून ठेवली बाबांनी ज्याप्रमाणे परमार्थ केला त्याप्रमाणे आपण सुद्धा क्रांतीच्या मार्गाने त्या मार्गाने जसं गळोबरांच्या प्रमाणे तिन्हीचे पंथे चालू जातात न पडे गुंता कोठे काही मार्ग लावून गेले आधी त्याप्रमाणे जीवनामध्ये आपण सारखे मार्ग मिळाले. दोन प्रमाणे दुपारचं जे पुण्य पर्व काळाचं एक कीर्तन झालं खूप उत्कृष्ट सेवा संतांविषयी. आता बाबांचा सहवास लाभलेली मंडळी ही साधी मंडळी नाही. अहो आम्हाला फक्त आई ठेवल्या घडल्या मारायच्या त्या सुद्धा लांबा. त्यांनी किती त्रास सहन केला बाबांच्या काळामध्ये. बाबांनी खूप त्रास सहन करून अनुकूल वातावरण होतं नव्हतं प्रतिकूल वातावरण होतं नव्हतं. अशा संघर्षामध्ये त्यांनी परमार्थ संसाराच्या या तत्वज्ञानाचा जन्म मोठी गावातून झाला. वास्तविक त्याच्या अगोदर पण खरी क्रांतीला सुरुवात गोटी गावातून बाबांनी दुपारी सांगितलं आपासारखे आरोग्य आजींसारखे खंडे समर्थक मिळत गेले. त्याच्यानंतर विद्यापीठला
मुळात आपण नोकरीला असताना आमच्यापर्यंत आपण मार्फत आला आपणचा कारण ज्यांचे उपकार आहे वास्तविक आता बाबा 98 मध्ये गेले मुळात आता मी माळकरी 2000 नंतर झालो बाबांना बघितलं का मी बाबा बोल पाणी का मला पण आपणच्या रूपामध्ये जीवनात असे श्री गुरु न कधीने संग रागीने निश्चळ लागोने दिमळ ममतेचा या ब्रीद वाक्यानुसार ज्यांच्या जीवनामध्ये शास्त्राप्रमाणे आचरण परमात्मा तत्वातलं आपण काय ना मला उपदेश करीत असतात साधकांसाठी 3 गोष्टी बाधक वित्तेशना दारेशना लोकेशना कोणासाठी परमार्थामध्ये आम्ही ज्यांनी पदार्पण केलं बरं आता तुकोबराने काही उपदेशामध्ये संतांचं विशेष महत्व सांगितलं निळोबा संतांचं कारण देवाने तर देवांना माघारी पाठवलं एवढं सामर्थ्य संत सेवेचं होतं जीवनामध्ये किती संत सेवा केली अनुष्ठान केलं तुकोबरासाठी मागे गुरुसाठी काय केलं आमच्या जीवनामध्ये लाभलेले महात्मे आहेत त्यांच्यासाठी काय केलं अहो तुकोबराने माऊली ज्ञानोबाया ज्यांना ज्ञानियांचा राजा महागुरुराव म्हणती ज्ञानदेव तुमायसे मज पामला हे काय पोरपण पायीची वाहन पायी बरी तुकोबराय शास्त्राचा पंचवेद होते ज्यांचं नाव घेतल्यानंतर काळाने थरथर कापावं तुकाराम तुकाराम ज्यांच्या नावाचं सामर्थ्य ज्यांच्या नामाचं सामर्थ्य काळाने कापावं काळाने चालणे करायचं काळ सुद्धा शरणागती पत्करतो हॅलो महिला मंडळाला विनंती करण्यात येते की 7 बाया तिथं चपात्या लागताय पण कंटाळ्यात बिचाऱ्या मग त्याला थोडं सहकार्याचा हात म्हणून पुन्हा 10 बायांनी तिथं जावं आणि नम्रतेचे हात जोडून विनंती 10 बायांनी जा तिथं आणि चपात्या लाटा कारण आपल्याला खायचे आहे ना बरं फक्त लाटायचं काम करा बोला काळानेही ज्यांचं दास्यत्व पत्करावं सामर्थ्य संतांचं होतं ते तुकोबराय माऊली ज्ञानोबाविषयी विचार प्रतिपादित करतात ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हायसे मग जीवनामध्ये बाबांसारखे महात्मे मिळाल्यानंतर त्यांच्या आधारे आमच्या जीवनामध्ये ज्यांचं आगमन झालं त्यांचं स्थान आमच्या जीवनामध्ये किती मोठं आहे कितपत आम्ही त्यांना हृदयामध्ये ठेवलं नवे नवे त्यांच्या मार्गानुसार आम्ही चालण्याचा प्रयत्न केला गुरु हा संतगुळीचा राजा गुरुचं स्थान गुरु हा प्राणविसावा माझा गुरु बिन देवच नाही तुझा पाहता नाही त्रैलोकी एकनाथ महाराज सांगता शांती ब्रह्म एकनाथ महाराज गुरु परमात्मा परेशो जीवनामध्ये एक आधार आहे जीवनामध्ये आदर स्थान त्याला म्हटलेलं आहे वास्तविक व्यापकता ज्या भगवंतांनी सांगितलेली तो भगवान परमात्मा केवढा अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी किती व्यापकता त्याची आकाशाही पलीकडे ज्याचा अवकाशामध्ये स्थानापन्न सांगितलं अवकाश त्या अवकाशाही ज्याचं वास्तव्य नामदेव महाराज अभंगामध्ये प्रतिपादित करतात तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे
ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्ण ही जाणूनी शरण माऊली ज्ञानेश्वर मध्ये सांगतात म्या बोलविल्या भेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले जगासी चालविता मीची मग जो प्राणी या सृष्टीला चालवतो भगवंताच्या 3 शक्त्यांचा संगम सांगितला माऊली ज्ञानोबा आहे. ज्ञानेश्वरीमध्ये विशेष रूपाने प्रतिपादित भगवंताच्या शक्तीचा संयम भगवंताच्या शक्तीचं ज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. हे मजचे स्तव जाहले परिज्ञान नाही केले ऐसे जेणे जाणे तरे तो सुटला का. ही भगवंताची कर्तुम शक्ती झाली अनन्य कर्तुम शक्ती. अन्यथा कर्तुम अर्जुनासाठी गीता नावाचा ग्रंथ कुरुक्षेत्रावर जन्माला यावा लागला. गीता ग्रंथ जन्माला यावा लागला. ती गीता समाजाला समजणार नाही म्हणून भगवान महाविष्णूला माऊली ज्ञानोबाराच्या रूपामध्ये यावं लागलं. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानोबारायांना 56 भाषा येत असताना श्री गुरु निवृत्तीनाथांच्या कृपेने मराठी भाषेमध्ये सरळ सरळ भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ सच्चिदानंद बाबांकडून लिहून घेतला. शके 1212 टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आदरे लेख पूजा मृत जीवा करून आपण मेलेलं जीव कोण जिवंत आहे. स्वरूपाच्या ठिकाणी तो गोबराने सांगावं जे काही झोपलेलं आहे. आम्हाला संतांनी जाग केलं पण आम्ही जाग होऊन परत झोपल्याचं सोंग केलं. म्हणजे महाराज किती दरिद्री आपण का एवढे महान आम्ही फक्त बोलतो आम्ही वाघ बाबा वाघ होते. अहो एक ब्रीद वाक्य सांगितलं ना की शिष्याची सेवा माने देवा समान त्या पात्रतेचा नाही बोलण्याचा अधिकार नाही. पण कधी कधी क्षमा मागून बोलतो अनाहतपणे जर शब्द मुखातून निघला तुम्ही संत वृंद मायबाप आहात निश्चितच क्षमा करा त्या पात्रतेचा नाही. पण साधू संतांनी आमच्या आजोबांनी ज्याप्रमाणे परमार्थ केला कुठल्याही प्रकारचं ममत्व त्यांनी अंगी बांधलं नाही. गरुड पुराण शास्त्रामध्ये सरळ सांगितलं 2 शब्द तुम्हाला मोक्षाचे कारण बनवतात आणि परत तुम्हाला खाईमध्ये ढकलून घालतात. मी आणि माझे विसरले जायचे अंतःकरण ज्याची साधना पूर्णत्वाला गेली ना ते सांगतात चिंतनाला बसा. कोणाची ज्यांनी अनुभव घेतला ना साखर खाल्ली तर गोडच लागत गोड खाल्ला तर गोडच लागतो. मुक्याने खाऊ द्या नाही तर कोणी खाऊ द्या. पण संतांनी सांगितल्यानुसार संतांनी दाखवलेल्या मार्गानुसार जसं माऊली ज्ञानोबा काय सांगतात न उपजताच माझी भक्ती कैशी होय विषय विरक्ती. भक्ती नावाचा प्रकार आपण नेहमी सांगतात ओळखण्याचा प्रकार भक्ती ओळखून केली पाहिजे.
ज्या देवाची भक्ती करायची त्या देवाचा आम्हाला पूर्ण पत्ता माहिती पाहिजे किंवा त्याच्या स्वरूपाची ओळख पाहिजे. मग निर्गुण परमात्मा साधू संतांनी आकाराला आणला. मग त्याची व्यापकता केवढी मोठी, त्या व्यापकतेचा आपण लक्षणही सांगू शकत नाही, व्यापकता सांगू शकत नाही. असा परमात्मा साधू संतांनी स्थूल देहाच्या आतमध्ये सूक्ष्म देहामध्ये एवढा सूक्ष्म करून ठेवला का तो परमात्मा संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ बोलिला. कोणाच्या कृपेने? संतांचं दर्शन. आम्हाला संत जीवनात मिळाले का? तुकोबारायांचं प्रमाण फोडावं लागेल. कलियुगामध्ये संतांचं किती महत्व सांगितलं. कलियुगामध्ये संतांचं चरित्र सांगितलं तुकोबारायांनी. पोटासाठी संत हे चरित्रच नाही एक प्रकारचं. झाले कलित बहुत. मग कोणते संत? तेची संत तेची संत ज्यांचा हेतू विठ्ठले नेमती काही कानाटोना नामस्मरणा वाचुनी विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांना संत म्हटलेले ज्यांच्या अखंड मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण येतो. सुखी जे निभावे, सुखी जे निभावे, सुखी जे सुखी जने व्हावे जग निववावे. कोण सुखी झाला? कबीरजीने सांगावं जो देखील सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही. राजा दुखी प्रजा दुखी सगळे दुखी. समर्थ रामदास स्वामी सांगतात जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुझी शोधून पाहे. आता मनाच्या ठिकाणी विचारायचं ठरलं तर ज्या स्थूल देहाच्या आतमध्ये सूक्ष्म नावाचा देह त्याच्यामध्ये 4 प्रकारचे प्रकृत्या सांगितल्या. मन बुद्धी चित्त आणि अहंकार या ज्या पूर्व वासनेच्या पूर्वजन्माच्या कर्माने आदिवासी या शरीरामध्ये सांगितल्या. कुठं? माता चित्ताची विशेषता, मनाची विशेषता, मन बुद्धी चित्त आणि अहंकार 4ही प्रकारच्या प्रकृतीने मनाने काय करावं? संत संगतीचे संतांची संगती त्या मनाला आपण कुठं न्यावं? आपण म्हणजे विचाराने. आपण तर कुठेही भरकडतो, आपण कोणत्याही काळामध्ये घुसतो. जीवनात जर गुरु खरे गुरु जर नाही कळाले ना फजिती होती बा. फजिती निस्वार्थ प्रेम ज्या शिष्यावर ज्या गुरुंनी केलं असे गुरु मिळणं हे भाग्याचं परत लक्षण उदय म्हटलं तरी चालत. कारण चंद्रामृत सुखे शिववी असता जाता
नसावी धरवेल परी त्या साधूची भेट न होईगा ऐसे कैसे आणि भेटतील साधू. आम्हाला सहज मिळाला, किंमत नाही त्या गोष्टीची. ज्या गोष्टी आपल्याला सहज प्राप्त झाल्या त्या गोष्टीची किंमत आपल्याकडे शून्य आहे. वाढ वडिलांनी हाडाचं काढ करून जमवलेली संपत्ती नातवंडांना परतंडांना काय त्याचं महत्व राहील का? मग ज्यांनी आपणसारख्या महात्म्यांनी एवढा त्रास सहन करून आणि जीवनाशी कोणाचा तरी पाठबळ असावा लागतो, कोणाची तरी साथ असावी लागते. प्रपंच हा पत्नीशिवाय पूर्णत्वाला जात नाही. जो प्रपंच पती पत्नीचा आहे, पत्नीच्या सल्ल्यानुसार किंवा पत्नीच्या सहकार्याशिवाय पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. मग जीवनामध्ये काकी शोभाताई बिलाडे यांचा जर प्रतिसाद, यांचा जर साथ आपण नसते, आपण महाराष्ट्र पिंजून काढला असता का? जीवनामध्ये असे समर्थ सद्गुरू श्री गुरु जीवनामध्ये मिळण्यासाठी माऊली ज्ञानोबराय निवृत्तीनाथाचे एक वचन प्रतिपादित करतात. फळदे भाग्य माझे धन्य झालो संसारी, श्री गुरु भेटले हो त्यांनी धरिले काही. आपण आम्हाला हाताला करून परमार्थाचा मार्ग दाखवला, पण त्या परमार्थाच्या मार्गावर आमचा पाय घसरतो, म्हणजे आम्ही सटकतो. किती वेळेस सांगायचं, किती वेळेस मार्गदर्शन करायचं? आम्ही कुठेतरी अपूर्णत्व आहे, आमच्याकडून कुठेतरी काही चुकलं तर पूर्ण विचारा ना. कोणता संसारातलं दुःख नका विचारू. संसारातलं दुःख तुकोबारायाने सुद्धा देवापुढे मांडलं नव्हतं. ज्यांचं चरित्र पत्नीला ठाऊक होतं, पत्नीला ज्यांचं परमार्थ क्षेत्रातलं अधिकार पद किती उच्चतेचं होतं हे फक्त आवडीला माहिती होतं, माता जिजाऊला माहिती होतं. त्यांनी तुकोबारायांच्या जिथं पायाचे ठसे उमटले त्या पायाच्या ठशावर कान लावायचे, त्या पायाच्या याच्यातून नाद ब्रह्म निघायचं, विठ्ठल नामाचं स्मरण निघायचं, तेव्हा भाकऱ्या घेऊन जायच्या. किती अधिकार होता? पायात जर काटा फुटला तर देवाला काम फुटावं, आणि त्यांनी देवाला शिव्या द्यायच्या. कोणी? संतांच्या पत्न्यांनी देवाला शिव्या द्यायचा, देवाला आनंद व्हायचा, एवढा अधिकार होता. पण अधिकार प्राप्त करण्यासाठी तुकोबारायांनी जे त्रास सहन केले, जो त्याग जीवनामध्ये अनुभवला, त्या त्यागाचं प्रतीक फक्त भगवंत होता. भगवंताच्या जाऊ देवाच्या गावा देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारी भूक, जाऊ देवाची गावा. जीव हा देवाचा अंश असताना त्या जीवाने देवाकडे जाण्याचा अट्टहास करावा, यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा. महापरमार्थ कशासाठी? जे तत्वबोध साधू संतांनी आम्हाला आम्ही अंगीकार केला त्या तत्वाचा, जो अनुग्रह आम्हाला प्राप्त झाला, जे प्रबोध नावाची संज्ञा आम्हाला मिळाली, कशा करता? शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजांच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वारा. आपला अंतकाळ मेल्यानंतरची गती जी सांगितली, उत्तमची गती तो एक पावे, उत्तम भोगेल जीव खाली.